नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 26 ते 28 जूनचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. लेक्चरला सुरू करण्यापूर्वी जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही जर आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल हे नक्की जॉईन करा. त्याचं नाव आहे व्हिजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल. त्याची लिंक मी तुम्हाला या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. आता हे मी का सांगते तर आपला जून महिना संपत आला आहे. जून महिन्याचे सगळे करंट अफेअर्स पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या लेक्चर्सच्या PDF हे मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय तुम्हाला इतरही महत्त्वाचे जे करंटच्या PDFs असतील त्याही तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिल्या जातील. तर तुम्ही डायरेक्टली स्टडी मटेरियल आपल्या व्हिजन गव्हर्नमेंट जॉबच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरतून डाउनलोड करू शकता. आता आपण आपल्या या आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न बघू. अलीकडेच हेलिओपोलिस वॉर सिमेट्री चर्चेत आहे, ते कुठं स्थित आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय इजिप्त. तर हा प्रश्न ॲज इट इज एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. इथं प्रश्नामध्येच दिलं आहे बघा, वॉर सिमेट्री चर्चेत आहे. आता चर्चेत का होतं बरं हे? याचं कारण म्हणजे रिसेंटली आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इजिप्त देशाच्या दौऱ्यावरती होते. तिथं त्यांनी इजिप्तची राजधानी कैरो या ठिकाणी असलेलं हे हेलिओपोलिस वॉर सिमेट्रीला भेट दिलेली आहे. आता भेट कशासाठी? तर पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आपल्या पंतप्रधानांनी या हेलिओपोलिस वॉर सिमेट्रीला. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण इजिप्तचा थोडासा भूगोल अभ्यासून घेऊ. इजिप्त कुठं आहे बघा? हा आहे बघा आफ्रिका खंड. याच्या उत्तरेकडे असलेला हा इजिप्त नावाचा देश आहे. थोडासा काटकोनात तयार केल्यासारखा आपल्याला इथे दिसतोय. हा एक आंतरखंडीय देश आहे, म्हणजे आफ्रिका आणि आशिया खंडाच्या बाँड्रीवरती असलेला हा एक देश आहे. ह्याच्या पश्चिमेला लिबिया नावाचा देश आहे, ह्याच्या दक्षिणेला सुदान आहे आणि ह्याच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे म्हणजेच मेडिटेरियन सी आहे आणि ह्याच्या पूर्वेला लाल समुद्र म्हणजेच रेड सी आहे. इजिप्तच्या ईशान्येला इस्रायल या देशाची सीमासुद्धा लागलेली आपल्याला इथे दिसते. महत्त्वाचं म्हणजे जगातली सगळ्यात लांब नदी म्हणजे नाईल नदी ही इजिप्तमधून वाहते, लक्षात ठेवा. ही नदी एवढी मोठी आहे की अक्षरशः इजिप्तचे ह्या मुख्य भागाचे 2 भाग झाल्यासारखे आपल्याला इथे दिसत आहेत. हा पहिला म्हणजे हा वेस्टर्न डेझर्टवाला पार्ट, दुसरा हा इथे जे गल्फ ऑफ सुएझ लिहिले ना तर हा दुसरा भाग, आणि अजून एक भाग हा रेड सीमुळं किंवा ह्या गल्फ ऑफ सुएझमुळं झाल्यासारखं आपल्याला इथे दिसतोय. इथे बघा हे आहे सिनाई किंवा इथे हे जे सुएझ कॅनल आहे तर हे सुद्धा याच ठिकाणी आहे आणि त्याच्या राईट साईडला हा एक दुसरा भाग आहे. ओके, तर अशा पद्धतीने इजिप्तचे 3 भाग झाल्यासारखे आपल्याला इथे दिसत आहेत. पहिलं म्हणजे नाईल नदीमुळं आणि दुसरं म्हणजे गल्फ ऑफ सुएझमुळं. तर एवढी महत्त्वाची माहिती इजिप्तबद्दल लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघू. अलीकडेच ऑर्डर ऑफ द नाईल या सर्वोच्च राज्य सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आलं? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय नरेंद्र मोदी. आत्ताच आपण वरचा प्रश्न बघितला, त्यामध्ये आपण नाईल नदी अभ्यासली, त्यामुळं या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला समजलं असेलच. कारण रिसेंटलीच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इजिप्त या देशाच्या दौऱ्यावरती होते. त्यामध्ये त्यांना ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान देण्यात आलेला आहे. हा सन्मान इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी आपल्या पंतप्रधानांना दिलेला आहे. यावेळी या भेटीदरम्यान बरेच काही MOU म्हणजे काही सामंजस्य करारांवरती सुद्धा स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. ही आपल्या भारतीय पंतप्रधानांची जी इजिप्तची भेट होती ना ही खूप जास्त महत्त्वाची होती बघा. कारण 1997 नंतर कुठल्याही आपल्या भारतीय पंतप्रधानांनी इजिप्तला भेट दिलेली नव्हती. 1997 नंतरची आपल्या भारतीय पंतप्रधानांची मोदींची ही आफ्रिकन देशाची पहिलीच राजकीय भेट होती, म्हणून ही इजिप्तची भेट महत्त्वाची होती. या व्यतिरिक्त कैरो या ठिकाणीच ती देशातली 11व्या शतकातली अल हकीम मशीद जी आहे ह्याला सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी भेट दिलेली आहे. ही अल हकीम नावाची जी मशीद आहे ना कैरोमधली, तर ही आपल्या भारतातल्या दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीनंच रिस्टोर करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. 2023च्या ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ॲज इट इज एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो आणि यापूर्वीसुद्धा आयोगाने ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा चौथा पर्याय. यावर्षी आपला 40वा रँक आहे या ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्समध्ये.
ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स म्हणजेच त्याला मराठीत आपण जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक असंही म्हणत असतो. आता हा निर्देशांक कोण काढतं बरं, तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट म्हणजेच IMDने जाहीर केलेल्या या निर्देशांकामध्ये भारताचा 40वा रँक आहे टोटल 64 अर्थव्यवस्थांमध्ये, म्हणजे 64 देशांमध्ये. हा एक वार्षिक अहवाल आहे, म्हणजे हा दरवर्षी प्रकाशित केला जातो. पहिले 3 देश एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे असतात कुठल्याही रँकिंगचे, लक्षात ठेवा. या रँकिंगमध्ये किंवा या निर्देशांकामध्ये पहिल्या नंबरवरती आहे डेन्मार्क, दुसरा आहे आयर्लंड आणि तिसरा आहे स्वित्झर्लंड. तर पहिल्या 3 स्थानावरती हे 3 देश आहेत या निर्देशांकानुसार. IMDने पहिल्यांदा 1989मध्ये एक पुस्तक पब्लिश केलं होतं, जागतिक स्पर्धात्मकता वार्षिक पुस्तक. आणि म्हणजे हे पण एक निर्देशांकच होता. आता हे कशासाठी असतो हा निर्देशांक, तर हा देशाच्या स्पर्धात्मकतेसाठी जागतिक संदर्भ बिंदू म्हणून काम करतो, म्हणजे ग्लोबल रेफरन्स पॉईंट फॉर कंट्री कॉम्पिटिटिव्हनेस म्हणून हा इंडेक्स काम करत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, G20चा खालीलपैकी कोणता एंगेजमेंट ग्रुप अहमदाबादमध्ये 2 दिवसीय महापौर समिट आयोजित करेल? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. G20चा अर्बन 20 नावाचा एंगेजमेंट ग्रुप ही 2 दिवसाची महापौर समिट आयोजित करणार आहे. कुठं, तर गुजरातमधल्या अहमदाबाद या शहरामध्ये. 2 दिवसाची ही समिट 7 ते 8 जुलै या पिरियडमध्ये होणार आहे, याच मंथमध्ये. आणि हे अर्बन 20 ह्यालाच U20 असंही म्हणतात, तर हे आयोजित करणार आहे. या समिटमध्ये G20 देशातले सुद्धा 20 महापौर येणार आहेत. याच्याशिवाय भारतातल्या सुद्धा वेगवेगळ्या शहरांमधले 25 महापौर हे या समिटमध्ये उपस्थित असणार आहेत. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण G20 जे देश आहेत तर हे लक्षात कसे ठेवायचे याची मी ट्रिक तुम्हाला अजून एकदा सांगणार आहे. बऱ्याच जणांनी ही ट्रिक माझ्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितली असेल. जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगते. G20मध्ये बघा 19 देश आणि एक गट, युरोपियन युनियन नावाचा एक गट, असे टोटल 20 देश आणि गटांची मिळून हे G20 बनलेली आहे. आता हे एवढे मोठे देश लक्षात कसे ठेवायचे त्यासाठीची ट्रिक आहे, गुरुजी सीता अब SSC FCI में काम करती है. याच्यामध्ये काम करती है हे एवढं सोडलं तर बाकी जे लेटर्स आहेत तर हे 20 देश रिप्रेझेंट करतात. याच्यामध्ये बघा गुरुजीमध्ये आहे G फॉर जर्मनी, U फॉर USA, R फॉर रशिया, U फॉर UK, J फॉर जपान, I फॉर इंडिया. सीतामध्ये आहे S फॉर सौदी अरेबिया, I फॉर इंडोनेशिया, T फॉर टर्की, A फॉर ऑस्ट्रेलिया. अबमध्ये आहे A फॉर अर्जेंटिना, B फॉर ब्राझील. SSC मध्ये S फॉर साऊथ कोरिया, S फॉर साऊथ आफ्रिका, C फॉर कॅनडा. FCI मध्ये F फॉर फ्रान्स, C फॉर चायना, I फॉर इटली. मेमध्ये M फॉर मेक्सिको आणि E फॉर युरोपियन युनियन. तर असे हे टोटल 20 देश G20चा भाग आहेत. आय होप तुम्हाला ही ट्रिक ही थोडीशी हेल्पफुल ठरली असेल. गुरुजी सीता अब SSC FCI में काम करती है. तुम्ही 3 ते 4 वेळा जरी हे देशांना एकदा ओव्हरलुक करून घेतलं, म्हणजे वाचून घेतल्या या देशांची नावं, तरीसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये हे आठवू शकतं या ट्रिकवरून. आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता पुढचा प्रश्न, कोणत्या ईशान्येकडील राज्याने अलीकडेच पहिली HIV-1 व्हायरल लोड प्रयोगशाळा सुरू केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, नागालँड. तुम्हाला थोडं जरी म्हणजे जनरल नॉलेज असेल या HIV तर तुम्हाला ह्या प्रश्नाचा आन्सर येऊ शकतं. याचं कारण म्हणजे नागालँड हे जे राज्य आहे ना, तर नागालँड हे देशातलं दुसरं सर्वोच्च HIV पॉझिटिव्ह असलेलं राज्य आहे. म्हणजे थोडासा ह्यावरून सुद्धा तुम्ही कधीकधी क्वेश्चनचा आन्सरचा गेस करू शकता, जर तुम्हाला काही जनरल नॉलेज त्या फील्डशी रिलेटेड माहीत असेल तर. रिसेंटली बघा नागालँडला नागा हॉस्पिटल ऑथॉरिटी कोहिमा इथं पहिली HIV-1 व्हायरल लोड प्रयोगशाळा मिळालेली आहे. नागालँड हे देशातलं दुसरं सर्वोच्च HIV पॉझिटिव्ह असलेलं राज्य आहे. त्याच्यामुळं आता इथं राहणाऱ्या जे काही HIV असलेले लोक आहेत तर त्यांची काळजी घेणं किंवा त्यांचा उपचार करणं हे सुद्धा आता नागालँडला सोपं जाणार आहे. HIVचा फुल फॉर्म असतो ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. म्हणजे हा एक विषाणू आहे जो रोगप्रतिकारक प्रणालीवर अटॅक करतो आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी करतो. म्हणजे हा डायरेक्टली नैसर्गिक संरक्षण प्रणालीवरतीच हल्ला करतो. म्हणजे काय, तर आपल्याला नंतर काही जरी थोडा जरी आजार झाला किंवा सर्दी ताप वगैरे जरी आला तर त्याच्यामधून आपण आपोआप रिकवर होऊ शकत नाही. म्हणजे जी नैसर्गिक संरक्षण प्रणाली आहे त्यावरतीच हा HIV व्हायरस डायरेक्टली अटॅक करतो.
येतो. तर आता नागालँडमध्ये अशा पद्धतीची ही लॅब बनलेली आहे. नागालँड कुठे आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. इथं बघा हा पर्पल कलरचा जो राज्य दाखवलं आहे इथं लिहिलं आहे मी नागालँड. याच्या पूर्वेला म्यानमार देशाची बाउंड्री लागलेली आहे. याच्या दक्षिणेला मणिपूर हे राज्य आहे, पश्चिमेला आसाम आहे आणि उत्तरेकडं किंवा आपण इकडं ईशान्येकडं म्हणलं तरी चालेल, तर इकडं अरुणाचल प्रदेश या देशाची सीमा लागलेली आपल्याला इथे दिसते आहे. ठीक आहे. इथले महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा. इंटांकी नावाचं एक राष्ट्रीय उद्यान आहे जे की नागालँडमध्येच आहे. इथं महत्त्वाच्या 3 नद्या आहेत, डोयांग, टिजू आणि झुक्की नदी. या 3 नद्या नागालँडमधून वाहतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके. आता पुढचा प्रश्न बघू. अलीकडेच जागतिक बँकेने भारताला 255.5 दशलक्ष US$ कर्ज मंजूर केले. कर्जाचा उद्देश काय आहे, म्हणजे कशासाठी हे कर्ज दिले आपल्या भारताला? तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा तिसरा पर्याय, तांत्रिक शिक्षण वाढवण्यासाठी आपल्याला वर्ल्ड बँकेने एवढं मोठं कर्ज आता दिलेलं आहे. कशासाठी? तर आपल्याला माहिती आहे की सध्या आपल्या भारतामध्ये, म्हणजे भारत हा जगातला सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेला देश आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्या भारताचं वर्कफोर्स हे बाकी देशांच्या कम्पॅरेटिव्हली खूप जास्त आहे. त्याच्यामुळं भारतातल्या लोकांना रोजगार देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर रोजगार नाही मिळाला तर म्हणतात ना की खाली दिमाग शैतान का घर होत आहे, तर तसंसुद्धा आपल्या भारताचं होऊ शकतं. तर असं होऊ नये म्हणून किंवा आपला भारत डेव्हलप व्हावा त्याच्यामुळं आपल्या भारताचे जे वर्कफोर्स आहे त्यांना टेक्निकल एज्युकेशन देण्यासाठी वर्ल्ड बँकेने हे कर्ज दिलेलं आहे आपल्या भारताला. तर आपल्या भारताला तांत्रिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या संधींचा विस्तार करण्यासाठी, यासाठी म्हणून मदत करण्यासाठी आपल्याला 255.5 दशलक्ष US$ कर्ज रिसेंटली वर्ल्ड बँकेने मंजूर केलेले आहे. याच्यामधून काय होणार आहे, तर 3.5 लाखपेक्षा जास्त स्टुडंट्सला पुढच्या येत्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये US बेस्ड बहुपक्षीय संस्था, 275 सरकारी तांत्रिक संस्थांच्या प्रकल्पाच्या सहाय्याचा लाभ होणार आहे 3.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना. थोडक्यात आपण वर्ल्ड बँकेची सुद्धा या प्रश्नातून माहिती घेऊ. वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक. ही एक विकसनशील देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य पुरवणारी बँक आहे, जिचं हेडक्वार्टर USA वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. सध्या 189 देश हे वर्ल्ड बँकेचे सदस्य आहेत आणि सध्याचे अध्यक्ष हे अजय बंगा हे आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी मी अध्यक्ष सांगत नाही, पण हे एक भारतीय व्यक्ती आहेत अजय बंगा, त्यामुळे मी तुम्हाला आता इथे सांगितलेलं आहे. याशिवाय महत्त्वाच्या ज्या जागतिक बँका आहेत, म्हणजे जागतिक बँकेशिवाय ज्या इतर बँका आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर IMF पण तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी करंट अफेअरमध्ये वगैरे. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. हिची पॅरेंट संस्था हे UN आहे, म्हणजे संयुक्त राष्ट्र आहे. हिचं सुद्धा हेडक्वार्टर वर्ल्ड बँकेसारखंच वॉशिंग्टन DC म्हणजे US आहे. IMFची स्थापना डिसेंबर 1945 झाली होती, लक्षात ठेवा. आता इथं मी वर्ल्ड बँकेची स्थापना सांगायचे विसरले. तर बघा, वर्ल्ड बँकेची स्थापना हे ब्रिटन वूड कराराचा एक भाग म्हणून 1944 करण्यात आली होती. यावरती सुद्धा आयोगाने मल्टीलायनरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक, याला शॉर्टमध्ये ADB असं सुद्धा म्हणतात. तर हिचं हेडक्वार्टर फिलिपिन्समध्ये मांडुलियोंग या ठिकाणी आहे. ADBची स्थापना 19 डिसेंबर 1966 करण्यात आली होती. त्यानंतर ब्रिक्स बँक, ज्यालाच न्यू डेव्हलपमेंट बँक असंही म्हणतात, तर हिचं हेडक्वार्टर आहे चीनमध्ये शांघाय या ठिकाणी आणि हिची स्थापना 15 जुलै 2014 झालेली आहे. म्हणजे आपण सगळ्या बँका जर बघितल्या तर सगळ्यात नवीन बँक जी आहे तर ती आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. हिचे संस्थापक ब्रिक्स ही संघटना आहे. ओके. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्य सरकारने नुमालीगड आणि गोहपूर दरम्यान पहिला पाण्याखालील बोगदा बांधण्याची घोषणा केली आहे? आता इथं तुम्ही KBCमध्ये जसं म्हणतात ना 50-50, तर तसं तुम्ही यूज करू शकता. कसं काय? तर बघा, नुमालीगड आणि गोहपूर ऑप्शनमध्ये महाराष्ट्र आहे आणि हे ठिकाणं महाराष्ट्रातलं नाही आहेत. हे तर तुम्हाला थोडा अभ्यास केल्यानंतर समजलं असेलच. त्याच्यामुळं दुसरा ऑप्शन आणि गुजरातमध्ये सुद्धा नाही आहे, तर हे दोन्ही ऑप्शन इलिमिनेट होतात. तर आसाम किंवा पश्चिम बंगाल, तर इथे बघा या प्रश्नाचा आन्सर आहे आसाम. तर कधी कधी ना तुम्ही अशा पद्धतीनं ऑप्शन इलिमिनेशन मेथडसुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला 100% एखादा प्रश्नाचा आन्सर येत नसेल तर. ठीक आहे. तर इथं बघा, रिसेंटली आसामच्या गव्हर्नमेंटने नुमालीगड आणि गोहपूर दरम्यान 6,000 कोटी रुपये खर्चून पहिला पाण्याखालचा बोगदा बांधण्याची घोषणा केलेली आहे.
हा जो बोगदा आहे ना, हा ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली असणार आहे. पाण्याखाली म्हणजे याच्यावरती ब्रह्मपुत्रा नदी असणार आहे आणि हा बोगदा 2 शहरांना जोडणार आहे, ते म्हणजे नुमालीगड आणि गोहपूर. ठीक आहे. तर आसाम गव्हर्नमेंटने ही घोषणा केलेली आहे, लक्षात ठेवा. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण आसाम राज्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती जाणून घेऊ. इथं बघा, हा आहे आपला ईशान्य भारत आणि हा आहे आसाम. सगळे हे जे 7 सिस्टर्स आहेत ना, ॲक्च्युली आता हे 8 सिस्टर्स झालेले आहेत, ह्याच्यामध्ये सिक्कीम पण जोडला गेलेला आहे. तर या 8 राज्यांमध्ये क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठं राज्य आहे हे आसाम. याच्या उत्तरेला भूतान या देशाची सीमा लागलेली आहे आणि अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमासुद्धा आसामला जोडलेली आहे उत्तरेकडे. आसामच्या पूर्वेला नागालँड आणि मणिपूर ही राज्य आहेत. याच्या दक्षिणेला त्रिपुरा आणि मिझोरम ही राज्य आहेत. मेघालयसुद्धा आहे आणि काही भागामध्ये बांगलादेशची सीमासुद्धा इथे आसामला लागलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. आणि ह्याच्या पश्चिमेला पश्चिम बंगालची बाँड्रीसुद्धा आसामला लागलेली आहे, लक्षात ठेवा. इथं महत्त्वाची 7 नॅशनल पार्क आहेत आसाममध्ये. ते कोणकोणते? तर इथे बघा, आपण उत्तरेकडून बघूया. दिब्रू सैखोवा नॅशनल पार्क, दिहिंग पटकाई नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क, रायमोना आणि मानस नॅशनल पार्क. तर हे महत्त्वाचे 7 नॅशनल पार्क आहेत. यापैकी मोस्ट रिसेंट ज्यांचं नोटिफिकेशन 2021मध्ये आलेलं आहे, त्याच्यापैकी 6वं आहे रायमोना नॅशनल पार्क आणि 7वं आहे दिहिंग पटकाई नॅशनल पार्क. तर हे 2 नवीन आहेत आसामचे नॅशनल पार्क. ओके. पुढचा प्रश्न, केनियासोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने मोंबासाला भेट दिली? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, INS सुनैना. मोंबासा काय आहे? तर केनिया या देशातलं एक पोर्ट म्हणजे बंदराचं शहर आहे हे मोंबासा नावाचं, ज्याला रिसेंटली INS सुनैनाने भेट दिली होती. आपल्याला माहिती आहे, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस असतो आणि ही भेटसुद्धा ह्या योग दिनाशी संबंधितच होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस याची सुरुवातच आपल्या भारताने केलेली आहे. त्याच्यामुळं आयोग ह्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन विचारत असतो. त्यामुळं इंटरनॅशनल योगा डे संबंधी सगळे महत्त्वाचे फॅक्ट हे तुम्हाला तोंडपाठ असू द्या. आता मी हे का सांगितलं? तर बघा, ओशियन रिंग ऑफ योगा या थीमवर सागरी शेजाऱ्यांसोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी म्हणून INS सुनैना या जहाजाने मोंबासाला दिलेली ही भेट होती. ओके. थीम काय होती? तर ओशियन रिंग ऑफ योगा. कशासाठी? तर सागरी शेजारी जे आहेत आपले, त्यांच्याशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठीची ही INS सुनैनाची भेट होती. या व्यतिरिक्त मोंबासा इथून परत आपल्या भारताकडे निघताना INS सुनैनाने 23 जून रोजी केनियाचं नौदल जहाज जसिरीसोबत पॅसेज एक्सरसाइजसुद्धा सुरू केली होती, म्हणजे कंडक्ट केली होती. ओके. पॅसेज एक्सरसाइज याची स्पेलिंग आहे PASSEX. यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो की ही एक्सरसाइज आपण कोणत्या देशासोबत पार पाडतो. तर लक्षात ठेवा, पॅसेज एक्सरसाइज ही आपण केनियासोबत, भारत आणि केनिया या 2 देशांच्या मध्येही होत असते. या प्रश्नाच्या माध्यमातून केनियाचा थोडा भूगोल अभ्यासून घेऊ. इथे बघा, हा आहे केनिया, आफ्रिका खंडातला देश आहे हा. याच्या पूर्वेला आपला हिंदी महासागर लागलेला आहे. याच्या उत्तरेला इथिओपिया आहे, आग्नेयेला सोमालिया आहे, पश्चिमेला युगांडा आणि दक्षिणेला टांझानिया या देशांची सीमा ह्याला लागलेली आहे. याच्या बाँड्रीवरती लेक व्हिक्टोरियासुद्धा आहे. याची राजधानी नैरोबी आहे आणि चलन आहे केनियन शिलिंग. ओके. आता पुढचा प्रश्न, सरकारने सुरू केलेल्या नंदी पोर्टलचा उद्देश काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय, पशुवैद्यकीय औषधं आणि लसींसाठी NOC देण्यासाठी म्हणून आपल्या केंद्रीय सरकारने नंदी पोर्टल हा सुरू केलेला आहे. हे पोर्टल आपले केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी वेळेवर अर्जांवर प्रोसेस करण्यासाठी आणि पशुवैद्यकीय औषधं आणि लसींसाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC देण्यासाठी म्हणून हे पोर्टल सुरू केलेलं आहे. NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. तर लक्षात असू द्या, नंदी पोर्टल कशाशी संबंधित आहे? तर पशुवैद्यकीय औषधं आणि लसींना NOC देण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. इथे बघा, या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला 2 महत्त्वाचे मुद्दे सांगायचे. ते म्हणजे पशुवैद्यकीय औषधं आणि लसींच्या आयात, उत्पादन आणि मार्केटिंगचं रेग्युलेशन हे आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजे CDSCOच्या कक्षेत येतं. पण मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाशी सल्लामसलत करून पशुवैद्यकीय औषधं, लसी आणि जैविक यांच्या आयात आणि उत्पादनासाठी परवानगी दिली जाते. ओके. हे 2
पशु संबंधितच ह्या गोष्टी आहेत, पण हे दोन्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अंडर येतात. ओके, पहिलं आपण बघितलं पशुवैद्यकीय औषध आणि लसींच्या आयात, उत्पादन आणि मार्केटिंग याचं रेग्युलेशन कोण करतं, तर आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे. आणि दुसरं मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाशी संबंधित आहे. हे काय करतं, तर या मंत्रालयाशी सल्लामसलत करूनच पशुवैद्यकीय औषधं, लसी आणि जैविक यांच्या आयात उत्पादनासाठी परवानगी दिली जाते. ठीक आहे, तुम्हाला हे 2 वाक्य ॲज इट इज एक्झाममध्ये मल्टीलायनर स्वरूपात विचारले जाऊ शकतात की पुढीलपैकी कोणतं विधान योग्य किंवा अयोग्य आहे ते सांगा. ओके, सध्याची जी हे NOC वगैरे द्यायची जी यंत्रणा आहे ना आपल्या भारतातली, तर ही मॅन्युअल आहे. आता हे पोर्टल सुरू केलेलं आहे. आता बघूयात पुढे काय होते ते. हे NOC देणं किंवा औषधांना किंवा लसींना ना हरकत प्रमाणपत्र देणं वगैरे, तर यासाठीचं हे नंदी पोर्टल आता आपल्या गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या सरकारने देशी गाई खरेदीसाठी अनुदान देण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे उत्तर प्रदेश, दुसरा पर्याय. आपण यापूर्वीच्या काही लेक्चर्समध्ये UP गव्हर्नमेंटची नंदबाबा दूध मिशन योजना ही अभ्यासली होती एका प्रश्नाच्या माध्यमातून. ह्याच योजनेच्या अंतर्गत आता UPच्या सरकारने हे अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. कशासाठी हे अनुदान असणार आहे, तर देशी गायींच्या प्रजननाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोपालकांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न म्हणून योगी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये अनुदान किती असणार आहे, तर देशी गायींच्या खरेदीसाठी 40,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आता योगी सरकारने घेतलेला आहे. यामध्ये बघा, इतर राज्यांमधून जेव्हा साहिवाल, थार पारकर आणि सीर गाई खरेदी करणारे जे गोपालक आहेत, तर त्यांना वाहतूक, संक्रमण विमा आणि प्राणी विमा अशा गोष्टींवरती होणारा जो खर्च आहे, तर या खर्च केलेल्या रकमेवर अनुदान मिळणार आहे. खरेदी म्हणजे खरेदी करण्यासाठी नाही डायरेक्ट, पण वाहतूक म्हणजे त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी, संक्रमण विमा काढण्यासाठी आणि प्राणी विमा काढण्यासाठी हे अनुदान त्यांना उपयोगी पडणार आहे. जास्तीत जास्त 2 गायींसाठीच हे अनुदान त्यांना ॲप्लिकेबल असणार आहे. आता ह्या ज्या वेगवेगळ्या गायी आहेत ना, तर याआधीसुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की कोणती जात कुठल्या राज्यामध्ये आढळते. तर आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ना, तर याच्यामध्ये बघा, साहिवाल ही पंजाबमधली आहे, राजस्थानमधली थारपार्क आहे आणि गुजरातमधली सीर आहे. तर या देशी गायीच्या जाती लक्षात ठेवा. तर याच जातीच्या गायी खरेदी करण्यासाठी वाहतुकीशी संबंधित ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, यासुद्धा आता या गव्हर्नमेंटनी सोडवलेल्या आहेत. आणि या गायींच्या खरेदीसाठीच हे 40,000 रुपयापर्यंतचं अनुदान आता योगी सरकार देणार आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचा थोडा मॅप अभ्यासून घेऊ. इथं बघा, हे आहे उत्तर प्रदेश. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं असलेलं आपल्या भारतातलं एक राज्य आहे. याच्या उत्तरेला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आहेत, पश्चिमेला हरियाणा, दिल्ली, राजस्थान आहेत, दक्षिणेला मध्य प्रदेश, छत्तीसगड आहेत आणि पूर्वेला बिहार आणि झारखंड ही राज्ये इथे आपल्याला दिसत आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडं नेपाळ या देशाची सीमासुद्धा या राज्याला लागलेली आहे. इथले महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा नावाचं राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, लक्षात असू द्या. इथली महत्त्वाची काही वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे ताजमहल, जे की 7 आश्चर्यांपैकी एक आहे. याच्याशिवाय आग्र्याचा किल्ला, फतेपूर सिक्री आणि वाराणसी, सारनाथ इथली काही प्राचीन बौद्ध स्थळं यांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय राज्याने मादक द्रव्यांचा सामना करण्यासाठी समर्पित स्पेशल टास्क फोर्स म्हणजे STF स्थापन करण्याची योजना आखली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, हिमाचल प्रदेश. बघा, बरेच राज्य हे सध्या अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या विरोधामध्ये सध्या काम करत आहेत. याच्यापैकीच आता हिमाचल प्रदेश हे सुद्धा राज्य आहे. ऑलरेडी त्यांच्याकडं प्रधव नावाची एक मोहीम चालू आहे. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या विरोधात असलेली ही मोहीम आहे. याआधी आपण एका लेक्चरमध्ये पंजाबमध्ये असलेली अशीच एक मोहीम बघितली होती. त्या मोहिमेचं नाव काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. नक्की कमेंट करा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा आन्सर समजून येईल. तर पंजाबमधली अंमली पदार्थांच्या विरोधीची मोहीम काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर सध्या प्रधव नावाची ही जी मोहीम आहे ना, तर ही हिमाचल प्रदेशमध्ये ऑलरेडी राबवली जाते आहे. पण राज्य सरकारच्या अंमली पदार्थांच्या विरोधात लढण्यासाठी एक समर्पित विशेष कार्यदल तयार करण्याचा विचार करत आहे, असं रिसेंटली हिमाचल प्रदेशच्या CMनी सांगितलेलं आहे. ठीक आहे,
तर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावरती खूप कडक ॲक्शन घेतली जाईल किंवा असं करता यावं यासाठी केंद्र सरकारकडं अंमली पदार्थ कायदा जास्त कठोर करण्याचा मुद्दासुद्धा या सरकारने उचललेला आहे असंही CMनी सांगितलेलं आहे. हिमाचल प्रदेशचे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा. सिंबलबारा राष्ट्रीय उद्यान, ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान, इंदरकिला राष्ट्रीय उद्यान आणि खीरगंगा हे इथली महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्क आहेत. हिमाचल प्रदेशचा मॅप आहे बघा हा. इथे बघा उत्तरेकडे आहे बारालाचा पास, इथे रोहतांग पास, त्याच्याजवळच आहे हा आपला ग्रेट हिमालय आणि त्याच्या खाली आहे ढोलाधार रांगा. ठीक आहे. कोणत्या भारतीय गोल्फरने लेडीज चेक ओपन 2023 गोल्फचे विजेतेपद पटकावले? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय दीक्षा डागर. आपण यापूर्वी आदिती अशोक हिचासुद्धा प्रश्न बघितला होता. ही सुद्धा आपल्या भारताची एक गोल्फर आहे. अशाच पद्धतीनं आपली भारतीय गोल्फर आहे दीक्षा डागर. तर हिला रिसेंटली लेडीज युरोपियन टूरवरती चेक लेडीज ओपन 2023 चॅम्पियनशिप हिनं जिंकलेली आहे. हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे बघा, कारण अदिती अशोक हिच्यानंतर दीक्षा डागर ही अशी एकमेव भारतीय महिला गोल्फर बनली आहे की जिनं 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त LET खिताब जिंकलेले आहेत. LET म्हणजे लेडीज युरोपियन टूर. तर हे खिताब जिंकणारी ही अदिती अशोक नंतर अशी दुसरीच महिला बनलेली आहे. ठीक आहे. हिनं टोकियो 2022 ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. दीक्षा डागर नाव लक्षात ठेवा. कोण आहे ही? तर गोल्फर आहे. यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने IPAFचा पहिला कलाक्रांती जीवनगौरव पुरस्कार जिंकला? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय पंडित PD बाऊल. PD म्हणजे पूर्णदास बाऊल असं यांचं पूर्ण नाव आहे. तर ह्यांना ऑलरेडी आपल्या सरकारने पद्मश्री दिलेला आहे. पद्मश्री विजेते आहेत हे पंडित PD बाऊल. यांना आता या IPAFचा पहिला कलाक्रांती जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा, IPAFचा हा पहिला पुरस्कार होता म्हणून हा महत्त्वाचा आहे. IPAF काय आहे? तर इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिवल आहे. यांच्या वतीनं याच्या कोलकाता आवृत्तीमध्ये यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कशासाठी हा पुरस्कार दिलेला आहे त्यांना? तर पारंपरिक जागतिक मंचावर बाऊल संगीत कार्यामध्ये त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी हा त्यांना पुरस्कार दिलेला आहे. आता बाऊल संगीत काय आहे? तर हे बंगालचे एक फोक म्युझिक आहे, म्हणजे बंगालचे हे एक लोकसंगीत आहे जे की जगात पसरवण्यासाठी पंडित PD बाऊल यांनी त्यांचं खूप महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. 156 देशांमध्ये जगभरातल्या नागरिकांसमोर ह्या पंडित PD बाऊल यांनी त्यांचं हे बाऊल संगीत सादर केलेलं आहे. त्यामुळेच त्यांना हा अवॉर्ड आता देण्यात आलेला आहे. बंगालमध्ये बघा बाऊल घराणे हे खूप मोठं घराणं आहे संगीताशी संबंधित. तर भारतीय पारंपरिक संगीताशी संबंधित असलेलं हे सगळ्यात मोठं नाव आहे बाऊल. तर ह्यांना बाऊल सम्राट असं सुद्धा म्हणतात, कारण आपले जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ह्यांना बाऊल सम्राट असं ओळखलेलं आहे पंडित PD बाऊल यांना 1967 मध्ये. ठीक आहे. तर पंडित बाऊल किंवा बाऊल सम्राट कुणाला म्हणतात असाही आयोग प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. अलीकडेच निधन झालेले हरद्वार दुबे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय राजकारणाशी संबंधित आहेत ते, कारण ते राज्यसभा खासदार होते, BJPचे ज्येष्ठ नेते होते हरद्वार दुबे. तर रिसेंटली ह्यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेलं आहे. उत्तर प्रदेशचे राज्यसभा सदस्य होते ते हरद्वार दुबे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांची राज्यसभेवरती निवड झालेली आहे. आणि याच्या आधी 1991 मध्ये कल्याण सिंगच्या मंत्रालयामध्ये सुद्धा त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं होतं. त्याआधी 1990च्या दशकात ते आग्रा कॅन्टोन्मेंट विधानसभा क्षेत्रामधून UPच्या विधानसभेचे सदस्य म्हणून सुद्धा निवडून आलेले होते. आणि 2011 आणि 2013 मध्ये ते भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि उपाध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. ठीक आहे. तर नाव लक्षात ठेवा, हरद्वार दुबे UPचे होते, हे राज्यसभा खासदार होते. ठीक आहे. तर अशा रीतीने आज आपण 26 ते 28 जूनचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत. तुम्हाला हे लेक्चर समजलं का हे मला कमेंट करून सांगा. तर भेटूयात मग आपण जून महिन्याच्या शेवटच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.